भाषेतच आपलं 2च मिनिटाचं भाषण आहे. आपल्याला टाळा येते का? मनामध्ये थोडंसं आपण मागं पडलं जातो आणि मग चर्चा चालू होते. आपल्याला जर जमलं नाही तर चलबिचल चालू होते म्हणायचं. आपल्या भाषेत तिथं ताकदीचं असतं. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन, आपण भाषण किती मिनिटाचं करतो हे महत्वाचं नाहीये, ज्यांच्यासाठी करतो. म्हणजे आपण स्वातंत्र्य दिन असू द्या, प्रजासत्ताक दिन असू द्या किंवा महापुरुषाची जयंती असू द्या, ज्या गोष्टीसाठी आपण आपलं मन व्यक्त करतो ना, त्यांच्यापर्यंत पोहोचलं तरी आपण केलेलं भाषण हे सिद्ध झालेलं असतं. हे स्वतःसाठी करायचं, दुसऱ्यासाठी करायचं नाही. काय झालं तुम्हाला? एक ससा कासवाची गंमत माहिती का? ससा आणि कासव शर्यत माहिती? काय शर्यत आहे सांगा बरं? बोलायचं. आज बोलू आपण. मी अजिबात भाषण द्यायला आलेलो नाही, मी चर्चा करायला आलेलो. तुम्ही बोलते झालात ना, अजून कार्यक्रमाला माझे जरा पाठीमागे जातो. हे काय रे, ससा आणि कासवाची काय शर्यत लागलेली माहितीये का? बरोबर. कोण जिंकलं? कस काय जिंकलं? ससा आणि कासवामध्ये शर्यत लागली. ससा खूप वेगळा गेला, कासव हळूहळू येत होतं. सशाला भूक लागली, गवत खाल्लं, झोपला. कासव हळूहळू आली, डोंगरावरती जाऊन थांबलं. संपली गोष्ट. परत एक चालू झाली. यावेळेस ससा आणि कासव परत एकदा एकत्र आला. ससा आणि कासव एकत्र आला आणि यावेळेस कासव त्याला म्हटलं, अरे एकदा तू जिंकलाय ना, आपण परत एकदा शर्यत लावू. परत एकदा शर्यत लागली दोघांची. पण कासवाने सांगितलं, यावेळेस रोड मी ठरवला, रस्ता माझा असेल. कासव म्हटलं, जो पाहिजे तो रस्ता घे. तू किती जरी वेगाने जाण्याचा प्रयत्न केला, जास्त वेग माझा आहे, मी जोरात झाला, मी जिंकणार. मागच्या वेळेस मी झोपी गेलो होतो, यावेळेस घरूनच जेवण करून येतो, थांबतच नाही कुठं, डायरेक्ट बसतो. दोघे एकत्र भेटले. तो दिवस ठरला, ती वेळ ठरली, शर्यत सुरू झाली. कासव हळूहळू सुरू झालं, पळायला सुरुवात झाली. कासवाबरोबर ससा थोडासा मागून आला, त्याच्या पुढे गेला, त्याच्याकडे पाहिलं, परत थोड्या वेळ थांबला, थोडासा हसला, पुढे गेला, त्याची वाट पाहिली, त्याला परत येऊन दिलं कासवाला. म्हणलं अजून किती लांब? म्हणलं अजून थोडंसं लांब. परत एकदा ससा पुढे जाऊन थांबला, कासव परत मागून आलं. हा परत कासवाकडे पाहून हसायला लागला. त्याच्यावर हसत असताना कासव म्हणलं, चाल भाऊ, काय हरकत नाही, रेस लागलेली, तू चालत राहा. मग त्याने ठरलं, आता कासवाबरोबर चर्चा नाही करायची, आता डायरेक्ट जाऊन थांबायचं आणि तिथं आपण आता जिंकायचं. म्हणून वेगाने गेला. घटना अशी घडली, शर्यत होती औरंगपूर ते मंगरूळ. त्या तट्टुमळ्यापर्यंत दोघांची गाडीभेट झाली. पारगावच्या चौकात गाडीभेट झाली. थोडासा पुढे आला, गंमत काय घडली, नदी आली ना आडवीमध्ये, पूलच नव्हता त्यावेळेस. जायचं कसं? नदीला तर खूप पाणी. कासव येऊन त्या नदीच्या कडेला थांबलं. आता करायचं काय? आपण तर खूप वेगाने आलो होतो, आता आपण हारणार का? पाण्यात तर आपण जाऊ शकत नाही. पाण्यात आपण गेलो तर आपण वाहून जाणार, आपण जिंकणार नाही, आपलं मरण आहे का? मग त्यावेळेस काय घडलं गेलं? कासव हळूहळू आलं, पाण्यात उतरलं आणि मंगरूळच्या दिशेने रस्ता मापाला सुरुवात केली. निम्म्या पाण्यामध्ये कासव आलं आणि कासवाला थोडीशी दया आली कासवाची. कासव परत एकदा मागे गेलं. त्या कासवाने सशाला पाठीवरती घेतलं. कुठे घेतलं? पाठीवरती घेतलं आणि दोघांनी त्या नदीतून रस्ता पार केला आणि दोघंही मंगरूळला आले. जिंकलो कोण? जिंकली दोघं. पण सगळ्यात महत्वाचं काय? जिंकली त्या दोघांमध्ये असणारी मैत्री, त्या दोघांमध्ये असणारा समंजसपणा आणि त्या दोघांमध्ये असणार माणुसकी जिंकली होती. आपल्याला आयुष्यामध्ये हेच करायचंय. कोण गणितात हुशार आहे, कोण इंग्लिशमध्ये हुशार आहे, बरोबर? काही ना मराठी खूप चांगली लिहिली, काही ना लिहितो खूप छान येतो, पण बोलता येत नाही. काही ना बोलता येतो. शिक्षकांचा मार बऱ्याच वेळा लिखाणावरूनच खाल्लेला आहे. दुसरीच वेळेला टीका दिली, पहिला चुकारका नाही दिला. ह्या गोष्टी आपण सातत्याने पाहतो. मग तुम्हाला करायचं काय तुमच्या आयुष्यामध्ये? तुम्हाला हेच करायचं. कोणी कासव व्हायचं आणि कोणी ससा व्हायचं. ज्याला गणित चांगलं येते त्याने गणिताला मदत करायची, आपल्या बरोबर असणाऱ्या सगळ्या सवंगड्या. कारण एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, नुसतं 5वी 7वी 10वी 12वीच्या बोर्डात इथे पहिला नंबर घेऊन काही उपयोग नाहीये. आयुष्याच्या शिखरावरती तुम्हाला अशा प्रकारचा नंबर घ्यायचा आहे की अभिमानाने प्रत्येक व्यक्तीने म्हटलं पाहिजे, हा ती व्यक्तीच्या यशाच्या शिखरावरती ना, ती माझी मैत्रीण आहे, तो माझा मित्र आहे, तो आमच्या गावातला आहे. हे प्रत्येकाने मदत केली
तो यशाच्या शिखरावरती पोहोचलेला तो व्यक्ती ना, तो कदाचित त्याच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला म्हणेल, हा यांनी मला मदत केली होती, मला इंग्रजीच्या नोट्स काढता येत नव्हत्या, मला माझ्या मैत्रिणी मदत केली म्हणून मला इंग्रजीच्या नोट्स आल्या आणि आज मी क्लासरूम ऑफिसर जे झाले याचा बेस जो आहे हा माझ्या मैत्रिणी मला शिकवला होता, तिला मात्र सलाह. ही भावना पाहिजे आयुष्यामध्ये. तुम्ही भाषण शिकायला अजिबात आलेला नाही. मी प्रश्न केला तुम्हाला, तुम्ही भाषण शिकायला आलात का? आयुष्यामध्ये भाषण कधी शिकायचं नाही. आयुष्यामध्ये काय शिकायचं माहिती? आयुष्यामध्ये आपल्या मनातल्या भावना ह्या व्यक्त कशा करता येतील. बऱ्याच वेळा शिक्षक तुम्हाला शिकवतात, अभ्यास प्रॉपर केला जातो, शुक्रवारी क्लास होतो, शनिवारची शाळा असते, शनिवारची शाळा सुरू झाली की शाळा त्यावेळेस अभ्यास काय फारसा दिला जात नाही, कारण शुक्रवारी जास्त अभ्यास दिला गेलेला असतो आणि तो शनिवारची सकाळची शाळा असल्यामुळे तो शुक्रवारी होत नाही. म्हणून शिक्षक काय सांगतात, शुक्रवारचाच अभ्यास सोमवारी दाखवा. पण त्याच्यामध्ये 2 टेस्ट दिलेला असतात तुम्हाला. आम्ही सगळं काय अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करतो, पण ज्यावेळेस आम्हाला वहीमध्ये उतरायचं असतं, ज्यावेळेस आम्हाला तोंडी परीक्षा असते ना, त्यावेळेस आम्हाला त्या गोष्टी सांगता येत नाही. त्याचं कारण असं आहे, मनामध्ये एक प्रकारची भीती राहते, माझं उत्तर चुकलं तर. कारण आम्ही पाठांतर केलेलं राहतं. मनामध्ये भीती असते की आपण केलेले पाठांतर हे कुठेतरी चुकलं तर. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले ना, अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, इथे जमलेल्या सर्व माझ्या बालमित्रांना प्रेमाचा नमस्कार. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर्वांनी 2 मिनिटांनी शास्त्रीय ऐकावे असं सर्वांना विनंती राहील. आणि मी माझं नाव, मी या शाळेत शिकतो आणि सुरुवात करतो. 2 वाक्य होतात, थोडा थांबतो, असं होतो माहिती. चालू हळूहळू परत अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, हे काय होतं माहितीये का? हे रिपीट केलेलं असतं. आपण चुकल्यानंतर आपल्याला परत एकदा त्याच गोष्टी आपण रिपीट करतो, कारण आपल्याला एड करायचा असतो गोष्टीचा, आपल्याला भाषणाचा. भाषण पद्धत जी आहे ही भाषण पद्धत आता सचिन सर तुम्हाला शिकवतील कसं भाषण करायचं किंवा कसं बोलायचं, बोलता आलं पाहिजे. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी राहणार आहेत. आणि या भाषण शैलीबरोबर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल, जो आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा राहणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं राहणार तुमच्यासाठी. बऱ्याच जण असं इथं वाटत असेल की काय भाषण करून काय व्हायचे, पुढे आम्हाला आता आमच्या घरी 15 एकर शेती, 30 एकरचा मालक आहे माझे पप्पा, 4 ट्रॅक्टर आहेत आमच्याकडे. पण शेतकरी म्हणून जन्माला आलेला एखादा विद्यार्थी ज्यावेळेस क्लासरूम ऑफिसर होतो, लाल दिव्याची गाडी त्याच्या घरासमोर लागली जाते, त्यावेळेस जो अभिमान असतो ना बापाचा, हा वेगळा असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या अजून, की आपण जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत आपली ओळख ही आपल्या बापामुळे, आईमुळे असते. बरोबर ना? कोणाची मुलगी तू, कोणाचा मुलगा तू विचारला जात. पण ज्यावेळेस आपण मोठे होणार आहे ना, त्यावेळेस एक गोष्ट मनामध्ये ठेवायची की आपल्यामुळे आपल्या वडिलांची ओळख झाली पाहिजे. लाल दिव्याची गाडी, अरे त्याच्या विद्यार्थ्यांनी, त्याच्या आईवडील कोण आहेत रे? ह्या गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला कमवायच्या आहेत आणि त्यात शिकता आल्या पाहिजे. समुद्रावरती कोण कोण गेलं फिरायला? 1 2 3 समुद्र पाहिले का कोणी? समुद्र टीव्ही तरी, अरे टीव्ही समुद्र पाहिलाय का? हातवरती करा ज्याने ज्याने पाहिजे. तू टीव्हीच पाहत नाही. बरं, आता खात खाली काय थोडस समुद्राचं उदाहरण यासाठी दिलं. समुद्रात गेल्यानंतर लोक काय काय करतात? हा, मज्जा करतात. ओके, कोण मज्जा करायला? अजून कोण? काही नाही ना, पाण्याची भीती असते, तो फक्त पाण्याच्या लाटेजवळ थांबतो, लाट येते, पायाला स्पर्श करते, त्याला बरं वाटतं, ती लाट परत एकदा मारते. कोण फक्त पाय भिजवतो समुद्रात, कोण फक्त पाय भिजवतो, कोण फक्त त्या समुद्रामध्ये बोटिंग करतं आणि फेरफटका मारून येतो, कोण मासेमारी पण करतं ना समुद्रात. बरोबर? समुद्रामध्ये काही काही व्यक्ती समुद्राच्या खोल पाण्यात जातात, खनिज संपत्ती काही सापडते का तेही मात्र शोधतात. पण काही व्यक्ती अशा असतात की त्या समुद्रामध्ये जात असताना समुद्राच्या कडेला किंवा समुद्राच्या त्या खोल पाण्यामध्ये आम्हाला एखादा मोठी सापडतो का तेही मात्र शोधतात. तसं ज्ञानदा माध्यमिक विद्यालय जे आहे, हा तुमच्यासाठी समुद्र आहे, हा महासागर आहे, हा सगळा विचार मंच आहे ना. त्याच बोलसे मॅडमचा वाढदिवस आहे, मॅडम आहे, सर आहे, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला त्यांच्या अनुषंगाने शिकवणार आहे.
बरोबर. पण हे सगळं तुम्हाला शिकत असताना तुमच्याकडे कोण फक्त पायच भिजवी, या अथंग महासागरात कोण फक्त पायच भिजवी. पाय भिजवणं म्हणजे काय? 35-40 जिंदाबाद. आपलं काय काम नाही, आपली कॅपॅसिटीच नाही असं सांगा. आपली कॅपॅसिटी काय आहे ना ती एकदा आरशासमोर उभं राहून पहा, मग लक्षात येतं की आपण काय. एक प्रश्न विचारायचा नाही स्वतःला, आरशासमोर उभं राहून विचारलाय कधी प्रश्न? आज संध्याकाळी घरी गेलात, म्हणजे आता तुम्ही घरी गेलात ना, काय नाही सगळे विचार बंद करते. संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस बस घरचे म्हणते की संध्याकाळी आरसा पाहून पाहायचा आणि त्या व्यक्तीला विचारायचं की तू नक्की कोण आहे. आपल्यालाच विचारायचं ना, आपण नक्की कोण आहोत, आपला जन्म का झालाय, मी याच घराच्या जन्माला का आलो, माझा मधूनमध्येच का जन्म झाला. आईला काहीतरी कारण असेल. विनाकारण काय घडतंय? विनाकारण आयुष्यामध्ये एकही गोष्ट घडत नाही, एकही नाही. एक प्रश्न विचारायचा की मी कुठल्या गोष्टीत भारी आहे. मला काय आवडतं? काहींना रांगोळी आवडते, बरोबर. काहींना मेहंदी काढायला आवडतं. काहींना आहे ना काही विद्यार्थिनी त्या वहीच्या शेवटच्या पानावरती खूप डिझाईन भारी भारी काढत असतात, पण त्या कोणाला दाखवत नाही. त्या फक्त तिच्या जवळच्या मैत्रिणीला माहिती शेवटच्या पानावर छान डिझाईन काढते. काही हाताची डिझाईन काढतात आणि फक्त नेल पेंट जशी असते ना त्याच्यावरती काही डिझाईन करता येते, त्याला नेल आर्ट म्हणतात. ते करायचा प्रयत्न करा. आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टीवरती आपण फोकस जर केलं तर त्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळणार मिळतील ना. पण संत तुकाराम महाराजांना, संत ज्ञानेश्वर महाराजांना वेळ होतो, जनाबाईंना वेळ होतो. काय? पांडुरंगाच्या दर्शनाचा वेळ असावा लागतं, वेळ. कारण जे लोक हुशार असतात ते फक्त अभ्यास करतात आणि जे लोक वेडी असतात ती लोक इतिहास घडवतात. आपल्याला वेळ व्हायचंय. वेळ झाल्यानंतरच आपण इतिहास घडवणार आहे. आणि इतिहास घडवण्यासाठी स्वप्नवेध भाषांतर कौशल्याच्या माध्यमातून, भाषांतराच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं. कुणीही कोणाशी स्पर्धा करायची नाही, ही गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. शेजारच्या बरोबर आपल्याला स्पर्धा अजिबात करायची. मला काय येत आहे एवढ्यावरती फक्त फोकस करा. मी जर भाषण शिकलो किंवा मी जर बोलायला शिकलो तर मला त्याचा फायदा आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी होणार आहे. उद्या जर काही गोष्टी घडल्या गेल्या, तुम्ही 12वीला गेलात, 12वीला तुमचा पहिला नंबर आला, गावाने मिरवणूक काढली, तुमचा सत्कार केला, तुम्हाला बोलायला लावलं, मग काय करणार? बोलताच येत नाही अशा वेळेस. तुम्ही आता तुमचं भाषण कौशल्य शिकलात, त्याचा फायदा निश्चितप्रमाणे आयुष्यामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे नक्की होणार आहे. व्यावसायिक म्हणून सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये याचा खूप पुरेपूर फायदा करून घेते. आता मी माझी ओळख करून देतो. सर एक 2 मिनिटावर पहिला परिचय करून दिला असता तर बरेच जण म्हणले असं याच्यासाठी आला, माझ्यासाठी अजिबात आलो नाही, मी तुमच्यासाठी आलो आहे, मी सचिन सरांसाठी आलो. काय गमत तुम्हाला सांगतो. आता मला कोण कोण ओळखतो? 1 2 3 त्या दोघींना मी फक्त आराध्याचा पप्पा आहे एवढंच माहिती, बरोबर ना. अजून मी काय करतो? मी काय करतो माहिती आहे? मी एवढ्या वेळ 15 मिनिटं जवळपास तुमच्याशी बोलतोय, पण हा कोण माणूस आहे? हा पारगावचा, ठीक आहे, यांचा नाव मनोज वेल्लेकर, ठीक आहे, पण हे नक्की करतात काय? मी पारगावचाच आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे माझं घर आहे. मी निवेदन करतो, मी क्रिकेटच्या मॅचेसचं अँकरिंग करतो, त्याला आपण समालोचन म्हणतो, कॉमेंट्री म्हणतो. आपण टीव्हीवरती मॅच पाहतो IPL, त्याच्या पाठीमागे कॉमेंट्री असतो. 2 गेंदे और 3 रन, इस बार बल्लेबाज क्या करना चाहता है, कुछ पता भी नहीं है, गेंदबाज के दिमाग में क्या चल रहा है, वही पता नहीं है, क्या होने वाला है, 2 गेंदे 3 रन हो सकते हैं, नहीं हो सकते, कौन जीतेगा, CSK या मुंबई इंडियन्स, बरोबर ना. असं काहीतरी चालू असतं. मराठीमध्ये सुद्धा तशा प्रकारच्या गोष्टी असतात. 6 चेंडू 7 धावा, या 6 चेंडू 7 धावा होणार आहे का, कुठला गोलंदाज येईल, समोरचा फलंदाज उभा आहे, त्याच्या हातामध्ये बॅट आहे, बघूया आता तो काय करतो, या गोष्टी असतात. मी तिथं कॉमेंट्री करतो. मी लग्नाचं पण निवेदन करतो. निवेदन म्हणजे आले लोकांचं स्वागत करतो, जसं सचिन सरांनी सांगितलं तसं. म्हणजे आता सरांची भूमिका तशी तुमची शिकवण्याची, पण आता सरांची भूमिका अँकरची होती. आज सरांनी सगळ्यांचं स्वागत केलं ना,
या व्यक्ती आल्या, त्या व्यक्तीचा त्यांनी परिचय करून दिला. हा एक प्रोफेशनल जॉब आहे. सर 2-2 तासाचे 50-50 हजार रुपये घेणारा काय अँकर आहे? किती? 50-50 हजार रुपये 2 तासाचे. तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं ना, जग तुम्हाला ओळखलं, लगेच ओळखायला सुरुवात करते की राव भारी व्यक्ती आपल्याकडे कार्यक्रमाला बोललं पाहिजे. कधी कधी काय होतं, 5-50 लाख रुपये आपण एखाद्या कार्यक्रमाला खर्च करतो, कोट्यवधीचा खर्च आपण करतो, पण त्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडणारा माणूस नसतो. आज बरेचसे व्यक्ती ह्या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत, निवेदन क्षेत्रामध्ये. मी त्या दिवशी सर बालगंधर्व रंगमित्राला गेलो होतो परवा. नम्रता मागण्याला माहिती सगळं, ते बीबी माझावरती असतात. इतकं सुंदर बोलतात, इतकं सुंदर स्पष्टपणा आहे त्यांच्या. महिला आहे पण आज चांगल्या चांगल्यांची उलटी करून जातात. तृप्ती देसाई सारख्या होत्या लीडर, त्यांना सुद्धा तिथंच ठेवलं होतं, जिथं पाहिजे तिथंच. इतकं भाषण कौशल्य त्यांचं सुंदर आहे. मी निवेदन करतो, बरं खासदार माहिती आहेत आम्हाला बोलले? माहिती आहेत का? झोपले भात खाल्ले का सर? मी भात जास्त खाल्लाय का? तुम्ही बोला ना, बोलल्याशिवाय माहिती. खासदार साहेब ओळखतात का? ओळखतात तुम्ही त्यांना? त्यांचं एक महानाट्य आहे शिवपुत्र संभाजी, माहिती आहे ना? त्याच्यामध्ये ज्वलंत इतिहास त्यांनी दाखवलेला आहे संभाजी महाराजांचा. त्या नाटकाच्या कार्यक्रमात, त्या महानाट्यामध्ये सूत्रसंचालन सुद्धा माझ्याकडेच असतं. एवढे मोठे स्टेज, तिथे हजारो लाखो समाज असतो. हे कशामुळे? मनातली भीती निर्माण जी होती पहिली, ती आता बंद झाली. म्हणजे मला एक 2-3 दिवसापासून सचिन सर सांगते तुम्हाला यायचंय. पण आज घरी काही गेस्ट येणार आहेत, मी थोडंसं टाळलं पण होतं. नंतर हा एक विचार आला की आपल्याला निमंत्रण आहे, त्यांच्या घरचा कार्यक्रम टाळला पण असता, विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमामुळे टाळता येत नाही. म्हणून मी थोडासा त्याला सांगितलं चला काय हरकत नाही, अर्धा 1 तास मी येऊन जातो. मी माझं महत्व अजिबात कधी कोणाला सांगत नाही, मी काय आहे, कसा आहे किंवा काय. माझ्या डोक्यात एकच असतं, फक्त आपलं काम करत असताना आपण त्या गोष्टीसाठी समर्पण करणं सगळ्यात गरजेचं राहतं. जाता जाता एकच सांगतो, कारण आता खूप बोललं ना की असं वाटतं खूप बोलला, काहीच कळलं नाही. एकच आहे, तुम्ही ज्याच्यासाठी शिकणार आहात ती गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढायला एकदा शिका. स्वतःचा आत्मविश्वास वाढला की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये हळूहळू जाणार आहे, तिथे त्याचा फायदा होईल. इतर क्षेत्रामध्ये आपण नाही डोकं चाललं, पण भाषण कौशल्य आपल्याला येत आहे ना, त्याच्या थोडासा अभ्यास आपण केला की आपण चांगल्या प्रकारचे अँकर सुद्धा होऊ शकतो, निवेदक सुद्धा होऊ शकतो. हे निश्चितप्रमाणे आयुष्यामध्ये तुम्ही कमवा. परत एकदा ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाला, या विचार मंचाला परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. प्रसिद्ध वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नम्रता पुढे, नम्रता उभी राहा. चला, तिचा पण आज वाढदिवस आहे, तिच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. आल्याला मॅडम सध्या आणलेला केक तो मला खायला मिळाला. तिने मला चॉकलेट आणून दिले, एक नाही दिले, 3 चॉकलेट दिले. सर हे चॉकलेट तुमच्यासाठी. तिने आल्या माझं तोंड मोड केलं, म्हणून तिला परत एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी केक आणि मोड घेतो दोघीचे, केक आणि दोघीचे 150 रुपये तुमच्याकडे. तुम्ही दोघींनी सांगितले 150. मग कोणी देतो पैसे, कोणी देतो? 1, 2, 3, 4, 5 ओके चाल काय. एक गोष्ट आपण सांगितलं सचिन सर, की वाढदिवस साजरा करत असताना आपल्याकडे जी प्रथा सुरू झाली की केक कापूनच वाढदिवस साजरा केला जातो. सर या मुलींनी आज स्वबळावरती यांना खाऊचे दिले पैसे होते किंवा घरी भांडण करून आणले असतील की नाही मला आमच्या मॅडमचा वाढदिवस आहे, मला आज केक कापायचा आहे, मला आज 50 रुपये पाहिजे पप्पा, काही करू. मला जी फ्रॉक घ्यायची ती 700 रुपयाची होती, ती तुम्ही एक काम करा 600 रुपयाची घ्या, पण मला आज 50 रुपये द्या. ते 50 रुपये भांडून आणले असते, 10 रुपये करून भांडून आणले असते. केक कापणं किंवा एखादी भेटवस्तू देणं हे महत्वाचं मला अजिबात वाटत नाहीये. त्या विद्यार्थ्यांची ज्या शिक्षकांबद्दलची भावना आहे ना, ही सगळ्यात महत्वाची. केक कापून वाढदिवस साजरा करतो. त्यांनी एखादी फोटोफ्रेम आणून दिली असते तर विचारावं लागलं असतं कसली फोटोफ्रेम दिली यांना, ह्या रिटायर झाल्यात का? प्रश्नचिन्ह. यांना एखादा पुरस्कार मिळाला? प्रश्नचिन्ह.
यांनी एखाद्या शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं घडवलंय का प्रश्नचिन्ह? हे सगळं प्रश्नचिन्हाचं उत्तर एका केकने दिलं, आज त्यांचा वाढदिवस. म्हणून तुम्ही केक आणला तो भले 150 रुपयाचा असू द्या. सचिन सरांनी तुम्हाला मदत केली, ठीक आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही चांगलंच काम केलेलं आहे. आज सचिन सर जरी नसते, दुकानदाराने 100 रुपये तुम्हाला माफ पण केले असते. का? शिक्षकांचा वाढदिवस आहे, केले असते कोणी ना कोणी तुम्हाला माफ. पण ज्या गोष्टी आपल्याला करायच्या त्या करत असताना एक चौकट असते आपल्याला. चौकट सोडून आपण कधीच काय करायचं. 150 रुपयात आपल्याकडे 150 रुपयात काही एवढंच पाहिजे. माझ्या मुलीने म्हणजे स्वरा आणि आराध्याने आमचा लग्नाचा वाढदिवस होता 1 जूनला. किती रुपयाचा केक असेल आमचा? किती रुपयाचा केक असेल? 2000 आणू शकतो आपल्याला. किती रुपयाचा असेल? 200. हा 20 रुपयाचा. 20 रुपयाचा. आता बरेच विचार करते 20 रुपयाचा केक कसा बनवला? काही नाही, ते 5-5 रुपयाला बिस्किट मिळतं. ते कोणतं? त्याच्यावरती कॅडबरी क्रीम असते, त्याच्यावर ओरिओ टाईप, बरोबर ना, चौकोनी. हा ते आणले होते 2. ते 2 आणले. कॅडबरी घेतली 5 रुपयाची. ती गरम पाण्यात टाकली. मुलींची कला बघा, गरम पाण्यात टाकली, तिची पेस्ट केली, बरोबर, आणि त्या याच्यावरती टाकली. किती रुपये गेले? 10 आणि 5 15 आणि 5 रुपयाचे जेम्स आले. किती झाले? 20 रुपये. ते क्रीम वरती ते जेम्स लावले. आम्ही तो केक कापला. सगळ्यात महत्वाचं तुम्ही किती रुपयाचा केक आणता हे महत्वाचं नाही, भावना सगळ्यात महत्वाची होती. मुलींची भावना आई वडिलांबद्दल चांगली होती, तुमची भावना तितकीच चांगली. त्या कार्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने सॅल्यूट आहे. वाढदिवस असाच आपला झाला पाहिजे. दुःख मला एकच वाटलं, वाढदिवस बाहेर व्हायला पाहिजे, तू इथे व्हायला पाहिजे. तुझ्या मुलींनी केक आणला ना, तेवढ्यापुरता झाला वाढदिवस आपला. इथून पुढे गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या आनंदाबरोबर सगळ्यांचा आनंद साजरा झाला पाहिजे, तर त्या आनंदाला मजा आहे. आता या अर्धा मुलींनी कॉन्ट्री करून तो केक आणला होता, तो जर आपण इथे कापला असता तर आम्ही ना वाढदिवस सकाळी साजरा करतो इथे रोज. हो, कुणाचा असला तर तो इथेच असतो. पण हे त्यांचं वैयक्तिक ते वेगळं झालं. बरं, तुमचा पहिला वाढदिवस झाला होता झालेलं होतं सकाळी परिपाठाचा झाला. हा स्पेशली केक होता. आणि त्या मुलींना मी सकाळी सांगितलं होतं की तुम्ही दोघींनी बाहेर जायचं नाही. दोघींनी एखादे शिक्षक असतील तर जा, नाही तर जाऊ नका. पण मग त्यांनी माझ्या डोळ्यात चुकून त्या गेलेल्या आहेत. त्यांना मी उद्या पनिशमेंट नाही करायचं. आता तुम्ही सांगा काय करायचं. डोळा चुकून गेले नाही बरं, सांगितलं. तू काय करणार पनिशमेंट मॅडम? काळजी करू नका. फक्त मला एक गोष्ट तुम्हाला हेच सांगायची की आपण परत तिथं जातो शालेय स्तरावरती आपण भाषण कौशल्य याच्यासाठी आलेलो आहे. सगळ्यात महत्वाचं त्यांना पनिशमेंट होणार नाही, काळजी करू नका. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं, मी तुम्हाला एक चौकट केला होता. आपल्याला काही बंधन आहे, हे सगळ्यात महत्वाचं. आणि तुम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे. शिक्षक ऐका, शिक्षकांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केला, 2 छड्या खाल्ल्या तर काय हरकत नाही. पण आम्ही वाढदिवस साजरा केलाय. तुम्हाला मजा माहिती ना, माझ्या क्रिकेट खेळायला कोण कोण जात? घरचे कोण? आता हात खाली का? घरचे नाही म्हणतात तरी पण क्रिकेट खेळायला असं कोण आहे? बरं, हात खाली. घरी क्रिकेट खेळून आल्यानंतर मार कोणी खाल्लाय? झालं, आलं उत्तर. आनंद मिळाला ना. क्रिकेट खेळायचे मला, मी क्रिकेट खेळायला भरी करतो. 2 काय 4 फटके काय. मला वाढदिवस साजरा करायचा होता, मला केक आणायचा होता. मी आणला, केक कापला, मॅडमला खाऊ घातला. मॅडम मला उद्या काय 4 फटके द्यायचे, 10 फटके देऊ द्या, मार खाईल, परत चूक करणार नाही. पण मी वाढदिवस साजरा केला. फक्त एकच, कुठली गोष्ट करताना आपण ज्यावेळेस वर्गाच्या आतमध्ये येतो, शाळेच्या पटांगणामध्ये येतो, शिक्षकांना विचारल्याशिवाय किंवा त्यांना न विचारता कोणतीही गोष्ट करायची नाही. बाहेर जायचं. वातावरण सध्या खराब आहे, बरोबर. हे वातावरण जे खराब आहे, तर आपल्याला हे खराब वातावरण आपल्या परिसरामध्ये दिसता कामा नाही. त्याच्यामुळे आपण भाषण चांगल्या प्रकारे शिका आणि
याच भाषणाच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव, स्वतःचं नाव, सगळ्यात महत्वाचं, स्वतःचं नाव मोठं करा, आईवडिलांचं नाव मोठं करा, एवढंच सांगेन. आणि हार मानायची नाही आयुष्यामध्ये, त्याच्यासाठी माझा एक फेमस शेर आहे. शेर सगळ्यांना सांगतो, कारण 80%, 90%, 95% पडतात, 99% पडतात आणि कधी कधी 50-55% विद्यार्थी स्वतःला कमकुवत समजतो. आपल्याला मार्गच पडले. म्हणून 5वीला आलेला विद्यार्थी 10वी पर्यंत पहिलाच येतो का? आहे का कोणी असं विद्यार्थी? 5वीला कोणाचा पहिला आला होता? 5वीला कोणाचा आला होता पहिला? आहे का कोणी 5वीला पहिला आला? किती नंबर नसतो? बरं, 9वी 9वीचा एकच आहे. ओके, 9वी 10वी. 5वी ते 8वी नंबर नाही, बरोबर? आमच्याकडे नंबर असेल, टक्केवारी असायची. बरं, A+ ट्रेड तर असते, बरोबर ना? ट्रेड आहे का? बरं, 5वीला A+ आहे, 6वीला A+ आहे, 7वीला A+ आहे, 8वीला A+ आहे. कोण कोणी? ए ग्रेड कोणाकोणाला? ए ग्रेड कोणाला आहे? 5वी, 6वी, 7वी आणि 8वी पर्यंत. हा, आत्महत्या करायचा बिंदास आहे ना तिथे? तू आहे का? आता ती काय विचारतो माहितीये काय? हा, ते महत्वाचं नाहीये. आता हे मनामध्ये आणायचं नाही आपण की पोलीस नाही का, हे महत्वाचं नाहीये. एक गोष्ट मला ही तुम्हाला सांगायची की 5वी ते 10वी पर्यंत असणारा जो विद्यार्थी असते, तो 5वीला पहिला, तो 10वीला येतो असं अजिबात नाही. कोणाचा 5वीला पहिला येतो, कोणाचा 7वीला येतो, कोणाचा 9वीला येतो, कोणाचा 6वीला येतो, कोणाचा 10वीला येतो. त्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा, आपण स्वतःला किती डेव्हलप करतो. डेव्हलप होणं सगळ्यात गरजेचं राहील. म्हणून एक शेर सांगतो सगळ्या जणांना जाता जाता की ताश के पत्तों से कभी ताज बनता. ताश के पत्ते माहिती ना? बावनपत्त्याचा कॅट. सुट्टीमध्ये आपण घर बनवतो, बंगला बनवतो. ताश के पत्तों से कभी ताज नहीं बनता, नदी को रोकने से कभी समुद्र नहीं बनता, जिंदगी जीते रहो हर पल, क्योंकि एक बार हारने से कोई फकीर और एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता. बराच वेळ झालेला आहे. पुढील जे क्लास होणार आहे तुम्हाला 20 मिनिटं जरी भेटले तरी आपण 11 वाजता संपवणार आहोत जे क्लास होणार आहे. म्हणून आपण ती पण काळजी घ्यायची. येताना वही पेन हा फार गरजेचे आहेत. त्या काही तुम्हाला जे देणार आहेत, टिप्स देणार आहेत, त्यात लिखाण करण्यासाठी एक वही पेन तुम्ही पुढील क्लासमध्ये घेऊन यायचे. म्हणून सरांना एक विनंती करूया, सुंदर आपली ही भूमी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आहे. छत्रपती शिवरायांनी एक छावा घडवला, त्या छावाचं नाव होतं छत्रपती संभाजीराजे. त्या संभाजीराजांच्या जी भूमिका करणारे अमोल कोल्हे सर खासदार आपले आहेत, त्यांच्या नाट्यामध्ये सरांनी खूप छान पद्धतीने निवेदन केलेलं आहे. आपल्या या कार्यक्रमाचा कोड आणि मॅडमला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा, सर्व शिक्षकांनाही शुभेच्छा आणि तुम्हालाही भविष्यात काहीतरी जिंकण्याची उमेद मिळावी म्हणून मी मनोज सरांना विनंती करतो की आपण या शुभकामना आणि प्रेरणादायी म्हणून जी सुरुवातीला आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या एंट्रीची जी निवेदन करताय ती एक झलक या ठिकाणी आपल्या निवेदन भाषेशैलीमध्ये, स्पीकर कमजोर आहे आपण समजून घ्या, नक्कीच आपल्या भाषेशैलीमध्ये सांगण्याचा प्रयत्न मनोज सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यात महत्वाचं की तिथे जे निवेदन असतं त्यांनी एक शब्द वापरला होता की माईक एवढा कमजोर आहे कारण त्याला राग आला, लाईटच गेली. तिथे जे निवेदन असतं ना शिवपुत्र संभाजी महानाट्यामध्ये अमोल कोल्हे सरांच्या, त्या निवेदनामध्ये महानाट्यामध्ये काय आहे हे सांगितलं जातं. महानाट्य का घेतलं जातं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण मला सांगा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किती जणांनी वाचलेला आहे? वाचलेला नाही? पाहिलेला किती जणांनी? टीव्हीवरती, पडद्यावरती? छावा पण कोणी पाहिला? सगळ्यांनी पाहिलं ना? हात खाली. छत्रपती संभाजी महाराजांवरती किती दिवस अत्याचार केले गेले? 40 दिवस. काय काय केलं होतं त्यांच्यावर? बरोबर? नकोर पडून काढली, डोळ्यात साळ्या घातल्या, गुडघे फोडले गेले, अंगावरती आसोळ्याचे फटके दिले, त्याच्यावरती गरम पाणी, त्याच्यावरती मीठ, मिरची, केस उपटली गेली. बरोबर? हे सगळं करत असताना
शेवटपर्यंत विचारलं की संपत्ती कुठं आहे, अजून पितृ कोण कोण आहे, कवितेला शेवटी त्या मला नावं सांग किंवा तू आमच्यामध्ये ये. आणि आमच्या मुलांचा लाजाव आमच्या अंडर तू काम कर. सातत्याने मागणी केलं का महाराजांनी असं. पण महाराजांचा इतिहास इतका सोपा वाटतो का आपल्याला? सोपा वाटतो? अजिबात नाही. अजिबात इतिहास सोपा नाही. मी सकाळची गोष्ट ऐकली की राजा शिवछत्रपती मालिकेचं शूटिंग चालू होतं. एका अभिनेत्रीने एका छोट्या मुलाला शूटिंगसाठी घेऊन गेली. 8-9 वर्षाचं बाळ होतं. त्या 8-9 वर्षाच्या बाळाला विचारलं तिथे तू येशील ते शूटिंगला, कारण घरी कोण नाही. ते बाळ आलं बरोबर. दिवसभर शूटिंग पाहिली बाळाने. शूटिंग पाहिली, घरी जायला निघाली. त्यास आईने त्या बाळाला विचारलं तुला शूटिंग आवडलं? म्हणजे हो आवडलं मला. ते म्हणजे दिवसभर तुला घरी करमत नाही, इथं कसं करमलं? म्हणजे मला खूप छान वाटलं, मी दिवसभर रमले. काय शिकलं? म्हणजे काय मला विशेष नाही वाटलं काही. छत्रपती शिवाजी महाराजांचं शूटिंग चालू आहे, मालिकेचं शूटिंग चालू आहे. त्या शूटिंग मध्ये त्या मुलीला 8 वर्षाच्या मुलीला काही विशेष वाटलं नाही. ती म्हणजे काय विशेष नाही म्हणजे महाराज छत्रपती होणारच होते. म्हणजे असं कसं होऊ शकतं? हे तुला कसं माहिती ते छत्रपतीच होणार होते? म्हणजे छत्रपतीच होणार होते त्याचं कारण सांगते. म्हणजे मम्मी मला सांग, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, ते लहान असताना त्यांना झोपवताना जिजाबाई साहेब काय म्हणतात? मेरे लष्कर कोण म्हणतो? नटीने मारली मिठी अजिबात नाही. पोवाडे गायच्या. काय पोवाडे गायच्या, अंगाईत गायच्या. ते ज्यावेळेस लहान होते ते खेळत असताना त्यांना घोडेस्वारी शिकवायची, तलवारबाजी कशी असायची, त्यांना आध्यात्मिक गोष्टीचं ज्ञान दिलं जायचं. बरोबर? मग जर आपण आपल्या बाळाला सातत्याने तीच गोष्ट सांगतोय, तीच तसं घडणारच आहे. म्हणजे तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण काय सातत्याने स्वतः फक्त आत्मसात करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या मुलीला विशेष वाटलं नाही. इतिहास रचला गेला, स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य टिकवलं कोणी? संभाजी महाराज. पण हे आता टिकवायची जबाबदारी कोणाची? अरे हे स्वराज्य टिकवण्याची जबाबदारी कोणाची आता? आपली आहे. ते त्यानंतर आपण काय करतो? भगवा ड्रेस, भगवा ध्वज, बरोबर, डीजे, व्याख्यान, संपला इतिहास. तेवढ्याही फक्त शिवजयंती साजरी करून किंवा संभाजी महाराजांची जयंती साजरी करून होणार आहे. एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल, नको कोण काढतो? आपण सगळ्याच काढतो. जिवाळी कोणाला लागली? सगळ्यांनाच. नख नेलकटरने काढत असताना ती जिवाळी लागल्यानंतर 2-2, 3-3 तास रडत बसतो. मम्मीला सांगतो, मम्मीला बघ ना रक्त निघाले, जेवण जात नाही, चमचा दे. हे फक्त कुठेतरी जिवाळी लागली आणि 2-2, 3-3 तास रडणारी माणसं आम्ही. महाराजांनी आपण जिवंत राहावं म्हणून 40 दिवस अत्याचार सहन करत असताना डोळ्यामध्ये तप्त साळ्या जरी गेल्या तरी मागणाचे आठले नाही. बरोबर? गाडीवर कोण फिरतो? बरेच जण फिरतात. स्कार्फ बांधला जातो. आता गॉगल फॅशन आली, गॉगल. आता हेल्मेट कोणी माणसं लहान मुलं घालत नाही. कचरा कोणत्या डोळ्यात गेला होता? कचरा, बरोबर, कचरा गेला होता आपल्या डोळ्यात. आपण लगेच गाडी साईडला घेतो, पाणी मारतो किंवा बूम मारायला सांगतो. महाराजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या घातल्या, महाराजांची नखं कुरतडली गेली, महाराजांची जीभ बाहेर काढली गेली. हे कशामुळं? फक्त महाराज इथं सांगत नव्हते काहीच. जे असेल ते फक्त माझ्यापुरतं आहे. महाराजांचा इतिहास फक्त 3 तासाचा पिक्चर पाहून किंवा 1 महिनाभर आम्ही कुठलं तरी एखादी कादंबरी वाचली किंवा एखादं पुस्तक वाचलं म्हणून तो इतिहास जिवंत राहणार नाही. महाराजांचा इतिहास जर आपल्याला जिवंत ठेवायचा असेल तर रोज किती? रोज 24 तासापैकी त्या 24 तासाचा एकही क्षण त्यांचा आपल्या मनातून विसर होऊ द्यायचा नाही. तर खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्या मनामध्ये जिवंत राहतील. ज्या दिवशी आपल्या मनातले महाराज संपले जातील त्या दिवशी आपलं स्वतःचं अस्तित्व संपलं जाईल. म्हणून त्यांचे आचार, विचार, त्यांच्या प्रेरणा या तुमच्या मनात राहणं हे सगळ्यात गरजेचं नाही. नुसतं पिक्चर पाहून होणार नाही.
त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे जे आचरण केलेले आहे ते आचरण तुम्ही प्रत्येकाने तुमच्या मनामध्ये करा. इतिहास जिवंत राहील. जय शिवराय.